धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या 316व्या पुण्यतिथीनिमित्त पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पालखी सोहळा समितीने हे आयोजन केलंय। छत्रपती संभाजी महाराजांच्या 316व्या पुण्यतिथीनिमित्त पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पालखी सोहळा समितीने या पालखी सोहळ्याचं आयोजन केलंय। जन्मस्थळ किल्ले पुरंदर ते श्री क्षेत्र वडबुद्रुक, समाधीस्थळ श्री क्षेत्र तुळापूर मार्गे हा पालखी सोहळा दिनांक 5 एप्रिल ते 7 एप्रिल 2016 या दरम्यान होणार आहे। संभाजी महाराज यांच्या बलिदानाची ओळख युवा पिढीला नव्याने व्हावी यासाठी या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती सोहळ्याचे संस्थापक संदीप भोंडवे आणि सोहळ्याचे सल्लागार ॲडव्होकेट गणेश सातपुते यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली आहे। महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण भारतातला छत्रपती संभाजी महाराजांच्या वर हा पहिलाच पालखी सोहळा आयोजित होत आहे। मागच्या वर्षी आपण हा पालखी सोहळा चालू केला। हे पालखी सोहळ्याचे वर्ष दुसरं वर्ष आहे आणि हा पालखी सोहळा 5 एप्रिल ते 7 एप्रिल या दरम्यान होत असून महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण भारतातून शंभू आणि शिवभक्त या पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित राहणार आहेत। या पालखी सोहळ्याचे दुसरे वर्ष असून यावर्षी राज्यातून 3000 युवक सहभागी होणार आहेत। त्यात चांदीचा रथ, अश्व, भजनी मंडळाचा देखील समावेश आहे। यावेळी महेंद्र महाडिक, ज्ञानेश्वर शिवले, तृप्ती तुपे, विपुल शितोळे, सचिन पलांडे आदी मान्यवर उपस्थित होते। सोहळ्याच्या उपक्रमाविषयी माहिती देताना संदीप भोंडवे यांनी संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे युवकांपुढे नव्याने स्मरण करणं, खरी प्रतिमा जगासमोर आणणं, त्यांच्या शौर्याची आणि विज्ञानवादी दृष्टिकोनाची नव्या पिढीला ओळख व्हावी या हेतूने हा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे, असं स्पष्ट केलं। छत्रपती संभाजी महाराजांचा हा जो पालखी सोहळा आहे, वर्ष दुसरे आहे, तर ह्याची सुरुवात जी आहे, ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला त्या पुरंदर किल्ल्यापासून दिनांक 5 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता त्या पालखी सोहळ्याची सुरुवात होणार आहे। पालखी सोहळ्याला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, त्याचबरोबर उपाध्यक्ष वांजळे हे त्या ठिकाणी असणार आहेत आणि त्याची सुरुवात झाल्यानंतर तो पालखी सोहळा 7 तारखेला तो जी समाधी आहे छत्रपती संभाजी महाराजांची तुळापूरला वडूमध्ये, तिथं त्याची सांगता होणार आहे। या दरम्यान दोन ठिकाणी पालखीचा मुक्काम आहे आणि त्याच्या दरम्यान विविध कार्यक्रम, विविध उपक्रम आणि ह्या माध्यमातून पालखी सोहळ्याच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा जागर, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास या महाराष्ट्राच्या पुढं आणि देशापुढं यावा हीच या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून आमची अपेक्षा, इच्छा आहे आणि मेन उद्देश आमचा। या वर्षीच्या पालखी सोहळ्याच्या रथाच्या बैलजोडीचा मान फुरसुंगी येथील उद्योजक अप्पा खुटवड यांना देण्यात आलाय। अश्वाचा मान अकलूज येथील धवलसिंह मोहिते यांना देण्यात आलाय। दिनांक 5 एप्रिल रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 7 वाजता किल्ले पुरंदरहून पालखीचं प्रस्थान होणार आहे। सासवड मार्गे वडकी येथील पालखी मुक्कामी येणार असून दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता वडकी येथून पालखीचं प्रस्थान होणार आहे। जीवन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, पुणे मेट्रो।